एक मोठी बातमी समोर येते बीडमधून। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करू, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलं। इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील 3 आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केलाय। बीडमधील सर्वपक्षीय मोर्चांबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरू झालेला आहे। संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत। ते आपापल्या क्षेत्रात त्याचं काम करतात। अशा लोकांनी बोलावं हे हास्यास्पद आहे। आम्ही हातभर चांगली माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असं सांगितलं। पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील 3ही फरार आरोपींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक दावा केलाय। बाकी आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो आहोत, पण एक धक्कादायक बातमी मला सांगायची आहे। काल रात्री जवळपास 11:30च्या आसपास मला फोन आला आणि त्यात असं सांगण्यात आलं की ते 3 आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण त्यांचा मर्डर झालाय। हे ऐकून इतकंच हादरायला झालं की मी ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन करून याची माहिती दिली। ते मेसेज त्यांना सांगितले, त्याची चौकशी ते करतील। हे किती खरं किती खोटं हे मला ठाऊक नाही, पण असं झालं असेल तर ते अतिशय भयानक आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। वाल्मिक कराडलाच वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला असेल असं विचारलं असताना अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड ही आहे की नाही ठाऊक नसल्याचं विधान केले। आता वाल्मिक कराड देखील आहे की नाही काय माहिती, कोण काय कुणाला मारतंय, काय चाललंय काहीच कळत नाही। मी पोलीस निरीक्षकांना ही माहिती दिली तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले यावर कन्फर्मेशन आलेलं नाही असं ते म्हणाले। मात्र असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं नाही, म्हणून काहीच कळत नाहीये असंही दमानिया यांनी म्हटलंय। सर्वपक्षीय मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोगहून बीड शहराकडे रवाना झालेले आहेत। संतोष देशमुख यांची मुलगी, पत्नी, भाऊ व बहीण मोर्चासाठी निघालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या आईची तब्येत खालावली असल्यामुळे त्या या मोर्चात सहभागी होणार नाहीत। मस्साजोगचे गावकरी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबरोबर बीडकडे रवाना झालेत। मोर्चाला निघताना देशमुख कुटुंबीय भाऊक झाल्याचं पाहायला मिळतंय। न्यायासाठी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीने केलंय। तर माझा एक भाऊ मी गमावला असला तरी माझे हजारो भाऊ मला न्याय मिळवून देतील असं म्हणताना संतोष देशमुख यांची बहीण भाऊक झाली। मस्साजोग गावात आज कडाडीत बंद पाळण्यात आलाय।